नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सोनल आता खूप इमोशनल झालेली असते आणि म्हणत असते, सायली ताई मी आता निघाले, तू माझी आठवण काढशील ना सायली. तिला म्हणते, बेटा खूप मोठी हो, आईबाबांचे नाव काढ, यशस्वी हो. सायलीला खूप रडायला येत असतं. अर्जुन तिला म्हणतो, सायली तू खूप इमोशनल होऊ नकोस सायली, आता त्या पेपरवर वगैरे सही करते. सोनलला आता निरोप देतायत हे सोनल फायनली निघाली. सोनल गेल्यानंतर हे सगळेच खूप भावूक झालेले असतात. पण मंडळी, यानंतर जे सोनलच झालंय ना ते भयंकर आहे. सोनलला किडनप करून ठेवण्यात आलंय आणि आता उद्या तिच्या बाबतीत काय होणार आहे ते काही सांगता येत नाही. श्वेता म्हणते, बरं झालं ना सोनलला तिच्या हक्काचं घर मिळालं, तिचं आयुष्य खूप चांगलं असेल आता सायली, ते तुझ्यामुळे शक्य झालंय. मधुभाऊ म्हणतात, हो सायली, तू जबाबदारी स्वीकारलीस आश्रमाची आणि एका अनाथ मुलीला तीच घर मिळालं. बेटा आम्हाला ना तुझा अभिमान वाटतो. आता ही मानसी म्हणते, सोनलचे जसे काका आले तसे माझे आई बाबा मला शोधत येतील का? मला माझं घर परत मिळेल का? मी अशीच अनाथ राहील का आयुष्यभर? आता सायली तिच्या जवळ येते आणि म्हणते, ए बेटा मानसी, हे घर तुझंच आहे. ही सायली ताई कायम तुझ्यासोबत आहे बरं का बेटा, मी तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. त्यावर आता हा मुलगा म्हणतो तिला, हो हेच आपलं घर आहे आणि आपण आता कोणाची आठवण नाही काढायची. मग मधुभाऊ सगळ्या पोरांना म्हणतात, चला बरं पोरांनो, आतमध्ये चला. सायली तिची गोड गोड पापी घेते. बघा मंडळी, बिचारी सायली आणि हे सगळेच लोक, त्यांना असं वाटते त्यांनी सोनलला एका चांगल्या हाती सोपवला. पण कुठेतरी हे पटत नाहीये की अर्जुन आणि सायलीला हे फ्रॉड पेपर का कळाले नसतील. काय एवढं म्हणजे जाऊ द्या. असो आता काय बोलू मी, मला काही उमजे असं झालंय. आता सायली आता दारातच उभी असते. अर्जुन म्हणत असतो, काय झालं सायली? अगं तिला तीच हक्काच घर मिळाल, तू इतकं का टेन्शन घेतेस? सायली म्हणते, आपण जे केलं ते बरोबर केलं ना सोनल, त्या घरात सुरक्षित राहील ना? आपण त्यांच्यासोबत पाठवून काही चूक तर नाही ना केली? सायलीच मन तिला असं म्हणत असतं, काहीतरी वाईट तर नाही ना झालं? वाईट तर नाही ना झालं? असे फिलिंग येतात ना वाईट, तशा तिला वाईट फिलिंग येतात. पण अर्जुन तिला समजवतो, अगं आपण सगळे पुरावे वगैरे तपासलेत, सायली बघितले आणि मगच पाठवले. सायली म्हणते, तरी सुद्धा मला टेन्शन आलंय हो, असं वाटते आपण जे केलं ते योग्य केलं ना? सोनलच दूर जाणं मला पचतच नाहीये. अर्जुन म्हणतो, हे ना तुझ्यातली आई बोलते, तू खूप काळजी घेतेस ना आश्रमातल्या मुलांची, त्यामुळे इकडे प्रियाचा सीन दाखवलाय, खूप ओव्हर वाटतात आता प्रियाचे सीन. आता हा नागराज म्हणत असतो, अजून श्वेताचा फोन का नसेल आला? राकेश म्हणतो, काही प्रॉब्लेम झाला असेल का तिकडे? प्रिया राकेशकडे मग रागाने बघते. राकेश लगेच म्हणतो, हो काही प्रॉब्लेम नसेल झाला, येईल श्वेताचा फोन येईल. तेवढ्यात आता ती कॉन्स्टेबल बाई तिचा मोबाईल घेऊन येते आणि म्हणते, प्रिया हे घे, श्वेताचा फोन आलाय. प्रिया आता श्वेताशी बोलते, आधी विचारते, काय श्वेता काम झालं का? श्वेता म्हणते, अगं तू काम मला दिलं होतस ना, मग काम तर होणारच ना, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय 100. अगं सोनल तिच्या काकाबरोबर निघाली आश्रमातून. प्रिया म्हणत असते, अगो मी हे ऐकण्यासाठी तडफडत होते इतक्या वेळची, मला सांग काय काय झालं? तो काका तिथे आल्यावर सायलीने प्रश्न विचारले का? काय विचारलं? तो घाबरला का? त्यावर श्वेता म्हणते, अर्जुन सायलीने त्याला खूप वाकडे तिकडे प्रश्न विचारले, एखादा दुसरा असता तर अडकला असता, पण आपल्या माणसाने कमालच केली. प्रिया नागराज राकेश सगळे खुश होतात. आताही प्रिया म्हणते, ठीक आहे मी बोलते तुझ्याशी नंतर. सायली आता त्या छोट्या गौरीला जेव घालत असते, पण सतत तिच्या मनात सोनलचेच विचार चालू असतात. ती मनात बोलत असते, देवा सोनलला चांगलं आयुष्य मिळू दे, ती चांगल्या हाती गेली असेल ना, असं तिला टेन्शन आलंय. अजूनही तिचे मन तिला काहीतरी होईल असं सांगते. आता तेवढ्यात त्या गौरीला ती
जेव घालत असते ना तिच्या तंद्रीत असते, त्यामुळे तिच्या तोंडात काही घास जाई ना तो इकडे तिकडे चालला. मग गौरी तिला अशी आवाज देते. सायली म्हणते, "अग बाई, हे काय झालं गौरी?" आणि सायली तिच्या ओढणीने तिच तोंड पुसते. तोंडाला खरकट लागत ना गौरीच्या अर्जुन येतो तेवढ्यात आणि म्हणतो, "काय चाललंय तुम्हा दोघींच सायली? तुझ्यात ना काहीतरी स्पेशल आहे बर का. लहान मुलं तुला पटकन अटॅच होतात." सायली म्हणते, "हो, तरीसुद्धा या मुलांचं हे कायमचं घर असू शकत नाही ना. मी या घरामध्ये 20-22 वर्षे काढली आहे, पण या मुलांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे नाही." अर्जुन म्हणतो, "त्यासाठी आपण त्यांच्या आई-वडिलांना शोधायला हो." सायली म्हणते, "हो ना, आई-वडिलांशिवाय राहण्याच दुःख काय असतं ते मला कळतं. आपण ना लवकरात लवकर ह्या गौरीच्या आईबाबांना शोधायसाठी काही करू शकतो का?" अर्जुन म्हणतो, "हो, करू शकतो, पण प्रॉब्लेम हा आहे की गौरी काही बोलत नाहीये, सो जरा कठीण जाणार." सायली म्हणते, "कठीण जाणार पण अशक्य नाही ना. म्हणजे मला कुठलीही मुलगी तन्वी व्हायला नकोय जी 25 वर्ष तिच्या आई-वडिलांची वाट बघत राहील." अर्जुन म्हणतो, "डोंट वरी, मी गौरीच्या आईबाबांना लवकर शोधतो. मी एक काम करतो, इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो." आणि अर्जुन आता त्या गौरीचे लाड करत असतोय. नागराज आणि प्रियाचा सीन दाखवलाय बर का. नागराज प्रियाच कौतुक करत असतो. नागराज म्हणत असतो, "प्रिया, कमाल केलीस. काय प्लॅन केलास तू? इथे हॉस्पिटलमध्ये बसून सगळं जमवलंस. जमला, भारी कमाल आहेस तू." प्रिया लगेच तिकडून सचिन येतो. बर का. राकेश म्हणतो, "मस्त, हे सगळं आपण जमवलं." प्रिया म्हणते, "आपण?" राकेश म्हणतो, "हा, म्हणजे आपणच जमवलं ना सगळ्यांनी मिळून." प्रिया म्हणते, "चल चल, जाऊ दे, आज तुला सगळं काही माफ." सचिन येतो आणि म्हणतो, "प्रिया प्रिया प्रिया, हॅट्स ऑफ टू यू. कमाल केलीस तू. हॅट्स ऑफ तुझ्या बुद्धीला माझा सलाम." प्रिया नागराज म्हणतो, "प्रियाने काय कमाल केले ना ते मगाशीच कळले. आम्हाला मगाशी कॉल आला होता ना." सचिन म्हणतो, "अरे नागराज अंकल, तुम्हाला काही कळलं नाहीये. तिथे जे घडलं ना ते समजण्यासाठी तिथे प्रत्यक्षात असायला हवं होतं तुम्ही. काल प्रिया, तू जे पडवत होतीस ना त्या सुरेशला आणि त्या खोट्या इन्स्पेक्टरला हे विचारलं अर्जुन सैनेनी की ते उत्तर द्या, हे करा ते करा." "अरे, मला वाटलं याची काय गरज आहे, म्हणजे इतका वेळ कशाला घालवायचा. त्यांना कुठे प्रश्न विचारले जाणार आहे एवढे, पण आज मी स्वतःच्या याने पाहिल यार." अर्जुन सायलीने त्या दोघांना सेम तेच प्रश्न विचारले ज्याचे उत्तर तू काल पाठ करून घेतले होतेस त्यांच्याकडून. राकेश म्हणतो, "तेच प्रश्न." सचिन म्हणतो, "अरे, मी सांगतो काय तेच प्रश्न विचारले आणि हे फक्त प्रियामुळे शक्य झालंय." नागराज म्हणतो, "वाह प्रिया वा, आता मला पण तुझं कौतुक करावंच लागणार आहे." अर्जुन सायलीला मूर्ख बनवणं सोप नाही, पण तू ते करून दाखवलंस. राकेश म्हणतो, "पप्पा, तुमच्यात इन्स्पेक्टर धुमाळने माती खाल्ली, पण खोट्या इन्स्पेक्टरनी बाजी मारली." "बर, लगेच आता." प्रिया म्हणते, "बघता काय माझ्याकडे? अरे करा, आणखीन कौतुक करा. मी डिझर्व्ह करते या सगळ्याला. मला माहीत होतं अर्जुन सायली अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही आणि कुठल्या इन्स्पेक्टर तिथे असल्याशिवाय ते त्या मुलीला कोणासोबत पाठवणारच नाही. मला माहीत होतं आणि घाईघाईत का असे ना, पण सगळे पेपर नक्की चेक करतील ते, म्हणजे पेपर सगळे फ्रॉड होते बर का प्रेक्षकांनो. पण ते सायली अर्जुनच्या लक्षात नाही आलं. हे जरा डायजेस्ट होण्यासारखं नाहीये." प्रिया म्हणते, "या सगळ्या प्रकरणाचा केस ते पाडणारच होते म्हणून फुल प्रूफ प्लॅन केला होता मी." नागराज म्हणतो, "मास्टर माइंड आहेस ना तू. सायलीच्या काही टिकाव लागणार नाही आता तुझ्या समोर." प्रिया म्हणते, "आता सायली तर हवेत असेल. तिला वाटत असेल तिने त्या मुलीच्या आयुष्यात सोनं केलंय वगैरे. तिला तिच्या हक्काच्या घरी पाठवले, पण थोड्या दिवसातच तिला कळेल की तिला नरकात ढकललंय आणि स्वतःचं सगळं तिने गमावलं. साई आता सगळं गमावणार, स्वतःचं नाव,
स्वतःच्या रुबाब, स्वतःचा आश्रम, सगळं स्वतःची माणसंसुद्धा सगळं गमवणारे सायली. सचिन म्हणतो, काही म्हण प्रिया, तू तुझ्या पोटातल्या बाळावर करेक संस्कार करतेस वारे वा. प्रेक्षकांनो, काय बोलाव आता या सगळ्या सीनवर. प्रिया तिच्या पोटावरून हात फिरवत तिच या बाळाला म्हणते, बाळा, आईकडन एक गोष्ट नक्की शिका, कोणावर दयाम्यात कधीच दाखवायची नाही. हे जग आहे ना खूप स्वार्थी आहे, त्यामुळे आपणही स्वार्थीच बनायचं आणि जर कोणी समोर आलंच ना तर कापून टाकायचं त्याला. प्रेक्षकांनो, समाजात ब्याच प्रकारची लोक असतात नाही, त्यातला हे एक प्रकार आहे प्रिया नावाचा. आता काय बोलू मी, मला आजचे डायलॉग फारच वेगळे वाटतायत. इकडे आता ही सोनल रडत असते बर का, तिला किडनप करून ठेवले. तिच्या पायावर एक बाई आहे, ती सोनल पाया पडत असते, मला जाऊ द्या हो, मला एकतर माझ्या काकाच्या घरी पाठवा, नाही तर मला आश्रमात परत पाठवा. सचिनने आता तिथे असलेल्या त्या बाईला व्हिडिओ कॉल केलाय बर का, आणि सचिन विचारतोय, ती मुलगी सुरक्षित आहे ना तिकडन. ती मुलगी म्हणते, बघा या पोरीची हालत बघा, आता तिच्या थोबाडातन आवाज नाही निघणार. त्यावर सचिन म्हणतो, ही मुलगी पळून बिळून जायचा प्रयत्न करणार नाही, एवढं बघ. तिकडन ती बाई म्हणते, टेन्शन नका घेऊ, ती जागेवरून उठली ना तर तीच थोबाड खोडेल मी. त्यावर सचिन म्हणतो, प्रत्येक गोष्टीत हाणामारी करू नकोग, नीट वाग तिच्याशी. आणि मयू सांगतो, ते व्यवस्थित करती सगळं, तुझं ऐकेल हे बघ. असं म्हणून सचिनने तो व्हिडिओ कॉल कट केला. ही बाई आता त्या सोनलच्या पह्यावर आहे. बापरे. प्रेक्षकांनो, कुठे ना कुठे अशा गोष्टी घडतात बर का. आपण चित्रपटाच्या माध्यमातून वगैरे बघितले. आता हे कसं आहे, सिरियलचा विषय आपल्या वेगळा आहे, पण आता ही सिरियल एका वेगळ्याच विषयाकडे चालली आहे, त्यामुळे आपल्याला कुठेतरी हे डायजेस्ट होत नाहीये. इकडे अस्मिता प्रचंड चिडचिड करत असते बर का. अस्मिता म्हणते, बघ संध्याकाळ झाली, अजून सायली परत नाही आली आहे. कल्पना ताई म्हणतात, अग ठीक आहे. अश्विन म्हणतो, अग तू इतका टेन्शन घेतेस, अस्मित ताई येईल ना सायली. वहिनी अस्मिता म्हणते, अरे अश्विन, मी सायलीला बजावून सांगितलं होतं की स्मितची थोडीतरी जबाबदारी तिने उचलायला हवी, मम्मावर एकटीवर पडायला नको. ती हो म्हणाली मला, म्हणून मी जॉबच सगळं एक्सेप्ट केलं ना. बघ आता कसं होऊन बसलंय. अस्मिताला म्हणत असतात, कल्पनाताई शांत होतेस का. अस्मिता, जरा आता तेवढ्या. सायली अर्जुन येतात. अस्मिता फायरच करते सायलीवर. काय सायली, मला कळतं तुला आश्रमात खूप काम असतात, पण आपल्या दोघींमध्ये खूप बोलणं झालं होतं ना, ते तू विसरलीस बरं का. सायली म्हणते, कुठलं बोलणं आता. अस्मिता म्हणते, आपल्या दोघीत काय ठरलं होतं, तू मम्माला मदत करणार स्मितला सांभाळायला. तू एवढ्या उशिरा आश्रमातून परत येणार अशील, त्याला कधी आणि केव्हा सांभाळणार आहे. सायली म्हणते, अग अस्मिता, रोज मला एवढी रात्र होत नाही, पण हा आज जरा उशीर झाला हे मात्र खरं आहे. लगेच आता अस्मिता म्हणते, अग सायली, तुला कळायला हो ना, मम्माला या वयात इतका वेळ स्मितला सांभाळणं शक्य आहे का. अरे त्या कल्पनाताई काय म्हाताया झाल्या का काय, एवढं काय बोलते ही कल्पनाताईंना. असो. अस्मिता आता पुढे म्हणते, अग मम्मा, तू थांब जरा, मला बोलू दे. मध्ये तू बोलू नको. अगं आई म्हणून मुलांना सांभाळणं आणि आजी म्हणून नातवंडांना सांभाळणं यात फरक. आम्ही तिघ लहान असताना तू आमच्या मागे धावायचीस, पळायचीस, तुझी एनर्जी लागायची, पण आता तुला नाही जमणार हे सगळं. हे अस्मिताच ठरवते बर का. अस्मिताच, मला जरा अतिरेक वाटतोय. अस्मिता म्हणत असते, तुला अशा वेळेला कोणी मदत करायला नकोय का ममा. आणि साहिली मला हो म्हणाली होती, ती तुला मदत करेल म्हणून तर मी जॉब एक्सेप्ट केला ना शेवटी. अर्जुन बोलतो बर का हिला. तो म्हणतो, एक मिनिट अस्मिताई, जॉब करणं ही तुझी चॉईस आहे, माझ्या बायकोला नको ब्लेम करूस तू त्यासाठी. अस्मिता म्हणते, नाही ब्लेम नाही करत मी, माझं एवढंच म्हणणं आहे की सायलीने आश्रमातून किमान लवकर घरी यावं. अर्जुन म्हणतो, तुला माहिती आहे का आश्रमात काय घडलं ते. अग तू बोलतच सुटलीयस अस्मिता ताई. अस्मिता म्हणते, काय झालं सांग बघू. मग अर्जुन सांगतो,
की असं ते लोक आले होते, त्या मुलीला परत घेऊन गेले. या सगळ्या प्रोसेस मध्ये इतका उशीर लागला, एक्स्ट्रा ते फक्त त्याने इथे स्क्रीनवर दाखवलीये. आणि मग ते सगळं ऐकल्यावर, अर्जुन सांगितल्यावर, अर्जुन तिला म्हणतो, बघ आता अस्मित ताई, तूच सांग, आश्रमात एवढं सगळं घडत असताना ती मुलगी तिच्या घरी परत जात असताना सायलीने सगळं सोडून इथे यायला हवं होतं का? अगं मम्मा होती, गोलूजवळ विमल होती, पण तिथे सायलीच असणं गरजेचं होतं, कळते का तुला? अगं आश्रमात सायलीने जे केलं ते दुसरं कोणी करू शकलं नसतं. मग आता अस्मिता जरा शांत होते. मग सायली तिच्या जवळ जाते आणि म्हणते, अगं अस्मिता शांत हो, आणि माझं चुकलीच, मला यायला उशीर होणार. खूप छान राहील आईंकडे, त्यासाठी स्मिताला थोडस वेळ द्यायला हवा. आणि आईना सुद्धा हो की नाही, बरोबर आहे ना प्रेक्षकांनो? आता तो लहान आहे, त्याला आईशिवाय राहायची सवय नाही. हळूहळू त्याला सवय होईल. अशा कित्येक बायका असतात ज्या लहान मुलांना सोडून ड्युटीवर जातात, आणि लहान मुलं हे सगळं ॲडजस्ट करायला शिकतात. खरं तर हे म्हणजे आता कुठेतरी कोणाला असं आवडत नसतं. आपल्या लेकरांना सोडून जाणं पण मजबुरी असते. प्रत्येकाची कमाई तर करावीच लागते ना. आजकाल महागाई तशी झाली आहे, त्यामुळे एकाच्या पगारावर भागत नाहीत. दोघाही नवरा बायकोला जॉब करावाच लागता. आता सगळं काही अस्मिताला सध्या तात्पुरं तरी पटले बरं का. तर आता इथून पुढचा सीन दाखवला त्यांनी प्रिया आता मोबाईलमध्ये खोटो बघत असते. सोनल आहे आणि तिच्यासोबत तिची आई दाखवली. आणि एक माणूस असा अंथरुणावर झोपलेला आहे. त्यावर नागराज म्हणतो, बघ प्रिया कोणालाही पटेल, म्हणजे मरायला आलेला बाप, ती प्रेमळ आई. आता सायली अर्जुनला पण पटेल की सोनल चांगल्या घरात गेली आहे. आपण जस्ट इमॅजिन केलं तसे कॅरेक्टर उभी राहिलेत. बघ त्यावर आता तिला फोन आलाय, सॉरी नागराजला फोन आलाय बर का. आता प्रिया म्हणते, ते सचिनला चोख काम केलंस सचिन, आता हे जे तू खोटो वगैरे घेतलेस ना. आणि ती चिठ्ठी सायली अर्जुनपर्यंत पोहोचवायची. मग आता त्यांच्या मनातली उरली सुलेली शंका चालली जाईल. सचिन म्हणतो, प्रिया आता उद्या त्या सोनाला जिथे पोहोचायचं ना तिथे ती पोहोचेल उद्याच्या दिवसात. मी त्या सुरेशला अंडरग्राऊंड व्हायला सांगतो. अर्जुन सायलीने आकाश पाताळ जरी एक केलं ना तरी त्यांना कळणार नाही तो सुरेश गायब कुठे झालाय ते. असं म्हणून सचिन मोठ्याने हसायला लागतो. बर का, म्हणजे प्रियाला असं वाटते की आता तिने जो काही प्लन केला तो वर्क झाला ला. पण प्रेक्षकांनो, पोलीस लोक बरोबर शोधतात, आणि ह्याच अशा विषयावर मर्दानी नावाचा चित्रपट आला होता बघा. ह्युमन ट्रॅफिकिंगवर मस्त सिनेमा होता. तो कोणी बघितलाय? त्याचा पहिला दुसरा पार्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा जरा. खूप हिंसा आहे त्या पिक्चरमध्ये, पण विषय मात्र मस्त निवडलाय. खूप जबरदस्त पिक्चर येतो. आता अर्जुन सायलीसाठी दूध आणतो. सायलीला अशी बसल्या बसल्या झोप लागलेली असते. तो तिला दूध देतो आणि म्हणतो, अरे बायको काहीतरी थोडसं खाऊन घे, तू तशीच झोपलीस, बघ उठ बरं. आता ती दूध प्यायला लागते तेव्हा तो तिचे पाय दाबत असतो. सायली म्हणते, अरे देवा, असं काय करताय, पाय का दाबताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, तुझी किती धावपळ होते सायली, आश्रमातही काम करतेस, घरी आल्यावरही उभी राहतेस, तुझे पाय दाबून देऊ दे, मला बरं वाटेल तुला. सायली म्हणत असते, अहो नको ना, चांगलं वाटतं का ते? सायली म्हणते, अहो राहू द्या ना, नकाना चेपू पाय. अर्जुन आता त्याच्या पोटातल्या बाळाशी गप्पा मारतो. बाळा बघ तुझी आई कशी हट्टी आहे. अगरे तिने ऐकलं नाही ना तर तिला पोटातन लात मार बरं. मग सायली म्हणते, बाळा तुझे बाबा पण जास्ती हट्टी आहे, हा त्यांना आपल्याला त्यांच ऐकावंच लागेल. असं म्हणून सायली आता ते दूध संपवते. अर्जुन तिला म्हणतो, चल दूध संपव आणि आराम कर बरं. सायली आता सायली झोपल्यावरही तो तिचे पाय चेपत असतो. आता असं असतं बाबा, कोणी करत असं सायली म्हणत असते. बर राहू द्या आता. अर्जुन म्हणतो, अरे राहू द्या काय, तू पड ब्र सायली. असं म्हणून आता सायली झोपली आहे बर का. एवढाच काय,
तो सीन यांचा दाखवला काय ना मंडळी. आता येणारे भाग मिस करू नका, कारण येत्या 1 ऑगस्टला आता सायलीला डोहाळा जेवणाच्या दिवशी अटक होणार आहे. आणि आज आता त्यांनी या शेवटच्या सीनमध्ये दाखवलं या कल्पनाताई आता सायलीच डोहाळा जेवण वगैरे करते. आता काही महिन्यांची लीप घेतलाय त्यांनी. तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला का, मी जो टाकला होता दुसऱ्या चॅनलवर? त्यातही मी सांगितलं होतं त्यांनी डोहाळा जेवणाचा लीप घेतलाय म्हणजे काही महिन्यांच पुढे असं डायरेक्ट दाखवलं त्यांनी. तर बघा आता सकाळ झालेली असते, सायली गोलूला सांभाळत असते आणि नेमकी आज त्यांच्या विमलची सुट्टी आहे. बर का कल्पनाताई विमलशीच बोलत असतात फोनवर. हे बघ विमल, काळजी करू नकोस, तुझ्या घरच्यांसोबत थांब, तू काळजी नको करूस इथली. हा हो बोलूयात आपण, असं म्हणून कल्पनाताई फोन ठेवतात. सायली म्हणते काय झालं आई, काय म्हणाल विमलताई? मग कल्पनाताई म्हणतात अग सकाळीच गेली विमल, आणि विमल तिथे थांबणार आहे तिच्या नातलगाकडे 2 दिवस. सायली म्हणते हो ना विमलताई सांगतच होत्या त्यांना जावं लागेल. कल्पनाताई म्हणता सायली अगं विमल अचानक गेली, मी ना बाकीची साफसफाई करते बघ, तू गोलूला सांभाळ. बरं झालं तू सकाळी स्वयंपाक उरकलास, डब्बे तरी मिळाले सगळ्यांना. गोलूला घेऊन आता कशी काम करायची कळत नाहीये. सायली म्हणते काळजी नका करू, आपण आहोत ना एकमेकींच्या मदतीला. एवढ्यात प्रतिमा आत्या येतात आणि म्हणतात माझी मदत हवी आहे का? सायली खुश होऊन म्हणते अरे वा आई, सकाळी झालीस, ये ना ये. कल्पनाताई म्हणतात अगं ये प्रतिमा, बस. प्रतिमा त्या म्हणतात काय सायली काम पडलीये म्हणतेस आणि बस काय आता या? कल्पनाताई म्हणतात प्रतिमा अग तुला महत्वाचं काम करायचं बर का? सायलीच्या डोहाळा जेवणाचं काम ते सगळं ठरवायचं तुला. प्रतिमा त्या म्हणतात अग हे तर आपण दोघी मिळून ठरूयात. कल्पनाताई म्हणतात प्रतिमा मला ना माझ्या साई. प्रतिमा मला सायलीची हाऊस माऊस खूप करायची आहे बघ, असं कल्पनाताई म्हणतात. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आणि मंडळी उद्याच्या भागात बघा आता त्यांनी काय दाखवले. आता उद्याच्या भागात त्यांनी दाखवले गोलू खेळत असतो तर त्याचं बोट चेंगरणार असतं, पण तेवढ्यात तिथे अस्मिता येते बरं का. आणि अस्मिता ओरडते सायलीवर आणि म्हणते तुमचं कोणाचं लक्ष का नाहीये? अरे गोलूचा हात चेंगरला असत ना, मला ना आता बाई ठेवावीच लागणार आहे गोलूला सांभाळायला. मग सायलीला कसंतरी होतं. सायली अर्जुनला म्हणते बापरे अहो माझं लक्ष नव्हतं आज गोलूला सांभाळताना, म्हणजे माझं लक्ष नसतं तर चेबटल असतना गोलूच बोट दारामध्ये. हा असा ग्लथानपणा मी आपल्या बाळाच्या बाबतीत पण करेल का? अहो अर्जुन आता तिला समजवेल की असं काही नसत. अरे होतसत प्रेक्षकांनो, लहान लेकर म्हणल्यावर पडतात झडतात ती म्हण आहे ना, पडो झडो माल वाढो. लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो बघा आपण अस्मिता खूपच ओव्हर करते असं दाखवलं बर का त्यांनी. असं आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. इकडे प्रिया सायलीचे किती हालहाल होणार आहे हे सांगत असतेच नागराजला. ती म्हणत असते तिने माझं सुख हिरावून घेतले, तिचे असे हाल होईल ना, असे हाल होईल ना. तिला वाटेल मृत्यूबर आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.